त्यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. वेल्डन नील, जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे आणि फायनल मॅच मध्ये सुद्धा अशीच कामगिरी करावं अशी शुभेच्छा देत वळतोय मॅच सेमीफायनल 2 कडे, ज्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी जुळतील विपुल पाटील. थँक्यू सर. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित AVPL आगाशी वाळवळ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा आपण अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल 2च्या दिशेने आहोत, जिथे एका बाजूला लिबॅटो इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वी द टायगर्स. इथून सेमीफायनलची मॅच चालू आहे. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला असेल ही पाहण्यासारखी. हे आधीची आपण मॅच पाहिली तर 10 स्टार संघ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कालच्या दिवसामध्ये जर का 10 स्टारचा खेळ पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये मयुरेशला मिळालेली साथ, म्हणजे कालच्या दिवसामध्ये मयुरेश चर्चेमध्ये होता, पण आज ध्रुव असतील बाकी इतर फलंदाज क्षेत्ररक्षकांनी मिळालेली साथ आणि संघ आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती AVPLच्या फर्स्ट सीझनमध्ये चेंडूला पाठवलंय. नो+2 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 6 रन ऑन स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 7. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 7 धावा धावफलकारती. इथून सेमीफायनलचा थ्रिलर, इथून फायनलच्या मॅचसाठी 10 स्टारच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल हेही पाहावं लागेल. मॅचला मजा येणार आहे. ऑफ साईडला वेगाने फटका, चेंडू हातामध्ये नाही येत आहे. सिंगल फेकी होता होता थोडासा उशीर झालाय. या मॅच मध्ये उशीर होऊन नाही चालणार आहे की इथे आपण पाहू शकतो रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली. चेंडू हातामध्ये नाही आला. निनादच्या बॅट मधून चेंडूला पाठवलंय. चेंडू जातोय. नो+4 तब्बल 5 धावा धावफलकामध्ये ऍड होताना आणि आपण पाहू शकता निनाद जो स्ट्राईक एंड वरती आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी जे लेदरचं क्रिकेट आहे, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी निनादच्या बॅटमधून नेहमी दिसते आपल्याला आणि एक चांगला प्लेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सरळ हॅलो चेक. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 13 मेराचं समीकरण. टॅपच्या सरांनी खेळण्याचा प्रयत्न, निशांची फेकी, तर फेकीवर बॅकअप होतं. आपण पाहू शकता जितक्या वेगाने चेंडूवरती आला होता तितक्याच वेगाने फेकी सुद्धा केली होती. रिप्ले मध्ये स्क्रीनवरती दाखवलं जाते कशा प्रकारे फेकी केली होती. इथून चेंडू जर का हातामध्ये आला असता तर इथे ब्रेक थ्रूची संधी होती. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू अन्वय आमच्यापर्यंत बोलतायत. व्हाईटचा इशारा. फुलटॉस चेंडू ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू हातामध्ये नाही आलाय. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 17. बघा इथून जर का विचार केला तर पहिल्या 12 मध्ये 17 झाल्यात
आणि जर का नंतरच्या 12 मध्ये लेपर्टो इंडियन्सनी 17 केला तर मग ते 35चं आव्हान सुद्धा होऊ शकतं. मग इथून 30+ आव्हान असं पाठला करणं थोडंसं कठीण असतं. आता पाहावं लागेल की नंतरच्या 12 मध्ये किती येतील. तिसरा चेंडूचा पहिलाच फुलटॉस वरती चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. एकनी धावफलक पुढे सरकताना 18 धावा. तर इकडून कोणतरी टप्पा मागे घे असा उल्लेख केलाय, पण मैदानाच्या आतमध्ये टप्पा असता इम्पॉर्टंट आहे पिचवरती. त्या टप्पाला जास्त महत्त्व दिलं जाते, कारण बाहुबली मधला कटप्पा इम्पॉर्टंट होता ना, तर क्रिकेटच्या पिचवरचा टप्पा सुद्धा तितका इम्पॉर्टंट आहे. तो टप्पा मागे घेतला जाईल का पुढे घेतला जाईल हेही पाहावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येतोय. डॉट चेंडूची सांगता. डॉट वरती टाळ्या वाजवल्या जात आहेत. सिंगल वरती सुद्धा जल्लोष तितकाच आहे. तर इथून पाहू शकता धावपळकर धावा आपण पाहतोय 19 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न, चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा 21 धावा. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला अजून शोधतात. नोचा इशारा करतायत. फुलटॉस वरती फुलटोन नाही वसूल केला जात आहे. फुलटॉस वरती फुलटोन नाही वसूल केला जात आहे. इथून अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, टेनिस, धावपळकर धावा आपण पाहतोय 22 धावा. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, वेगाने वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण. 23 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 रन ऑन स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर जवळजवळ 4 चेंडू फुलटॉस हाताळले होते. आता तुम्ही केलेले धावपळकर धावा 24, केलेले फुलटॉस चेंडू मिस. अपील केली होती स्टेपआउट साठी, पण अपील करताना वेळी किती गोलंदाज सुद्धा बदललाय. यष्टीरक्षकांनी या गोष्टी लक्ष ठेवायला लागतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा 24. येणारे 6 चेंडू 30+ जाण्याचा प्रयत्न असेल का 30च्या आतमध्ये विथ द टायगरचे प्रयत्न असतील थांबवण्याचा, पण दुसऱ्या बाजूला लेपर्टो इंडियन्सचे प्रयत्न असतील की 30च्या वरती, की 30+ टार्गेट मॅच मध्ये चांगलं असेल. पण इथून पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. दुसरा ब्रेक थ्रू गडी बाद. दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये 25. नवीन फलंदाज मोहक, ज्यांनी आम्हाला कालच्या दिवसामध्ये स्कोररची भूमिका निभावताना खूप चांगली साथ दिली होती, आणि आज आपल्या संघासाठी खेळताना चेंडूला 2 धावेसाठी. सत्तावीस धावा. 27. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 3 चेंडू स्टेटच्या दिशेने पुन्हा एकदा फुलटॉस फेकी वेगाने स्टँडवरती चेंडू लावण्याच्या आधी चेंडूला हातामध्ये पकडणं जास्त इम्पॉर्टंट असतं. चेंडूला गॅदर नाही केलं जात आहे. सिंगल कंप्लीट. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता, स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने चेंडू आला होता, पण त्या चेंडूला हातामध्ये नाही आलं. 28 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28. ऑन साइडला चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती. त्या दिशेने महिला प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेताना स्क्रीनवरती, आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची खूप साथ मिळाली या आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये. 29 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. किती धावांचा आव्हान सेट केलं जाईल हेही पाहावं लागेल. समोर एका बाजूला विद नोचा इशारा, फेकी वेगाने. काय क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहू शकता. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये. विथ टायगर चेंडूला हातामध्ये पकडलं, किती वेगाने फेकलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. एकही सेकंदाचा वेळ नाही घेतला, लगेच चेंडूला फेकी गेली होती, आणि फलंदाजाने तिकडे प्रयत्न सुद्धा नाही केले धाव चोरण्याचे. 30 धावा.
पुन्हा एकदा त्याच दिशेने पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवर केला जातोय प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा आर पार, चौकार. 34 वरती धावफलक स्थिरावला जाते. 35 धावांचं आव्हान. 35 इज द टार्गेट. 35 धावांचं आव्हान असणार आहे विथ टायगर या संघासाठी. बघा, ज्या गोष्टीची दुसऱ्या षटकामध्ये चर्चा केली होती, पहिल्या 12 मध्ये तुम्ही 17 केल्यात आणि जर का नंतरच्या 12 मध्ये तुम्ही 17 केल्या तर 35 धावेचं आव्हान. जशा प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये जी चर्चा केली होती तेच टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहू शकता. 35 धावेचं आव्हान लेवेटो इंडियन्सनी सेट केले गेले. पहिला चेंडू होती टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये एकीर धावेने श्री गणेशा होतोय विथ टायगर या संघाचा. 35चा पाठला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट केलं गेलं, चेंडूला लेफ्ट केलं गेलं, वाईटचा इशारा, डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 3. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न, मोठा गडी. ज्या खेळाडू मध्ये क्षमता होती 35चा पाठला करण्याची, निशांतला मैदान सोडावं लागते. विथ टायगर संघाला मोठा आदरा. हा विकेट किती महत्वाचा आहे. विकेट आल्यानंतर वाजलेल्या टाळ्या तुम्हाला सांगू शकतात की किती महत्वाचा विकेट होता. विथ टायगरचा निशांतला मैदान सोडावं लागते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 3. एका बाजूला विथ टायगर, दुसऱ्या बाजूला इंडियन्सचा संघ. आता इथून फायनल मध्ये जाण्यासाठी तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 3. नाही, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा. टॅपच्या साने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवतोय. पंचांचा सिंगलचा इशारा येतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 4. आयुष आणि कुशलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय. फेकी करण्याच्या नादात निसटलाय. वरच्या दिशेने फेकी गेले. सावकाश सावकाश सावकाश. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावपळकर ती. पुन्हा एकदा टॅपच्या सहाऱ्याने खेळून काढलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 6 धावा. एक गडी बाद त्याच गडीची चर्चा केली जाईल. निशांतला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. 6 धावा धावपळकर ती. साइडला फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. येणारे 17 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 17 चेंडू, येणारे 17 चेंडू कोणत्या संघावरती खतरा बनतील हेही पाहावं लागेल.
17-28 समीकरण. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ. बॅकफुटवरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप मधून, सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. सोळा चेंडू 24 धाव्यांची गरज. जो फासला होता तो कशा प्रकारे कमी केला जातोय दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा इथून ज्या चौकाराची गरज होती तो इथून चौकार आलाय. तदनंतर त्या चौकारानंतर सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेट करणे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि कशा प्रकारे आपण पाहू शकता आयुषनी चौकार आल्यानंतर सिंगल. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर नाही जात आहेत. सिंगल कंप्लीट होताना दिसतंय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातोय गॅप मधून सीमारेषा आर पार. 4 धाव्यांसाठी चौकार. आयुष्य बॅट मधून येतोय एक दणदणीत चौकार. आता पाहू शकता मॅच मध्ये रंगत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 17 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 17. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थांबणार नाहीये. आयुष्य बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. मॅच मध्ये रंगत. इथून 11 मध्ये 17 झाल्या होत्या. आलेल्या चौकारानंतर 21 आपण रिप्ले मध्ये पाहू शकता स्क्रीनवरती. आयुषची इनिंग, आयुषने आतापर्यंत मारलेले 3 चौकार आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. 12 चेंडू 14 धावांची गरज. दुसरा चौकार आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आयुषची इनिंग दाखवली जाते. कंपॅरिझन आपण पाहू शकता. एका साईडला 17 होते. तर शेवटचा चेंडू जर का हातामध्ये आला असता इथे सुद्धा ते चित्र असतं. पण तो शेवटचा चेंडू हातामध्ये नाही आलाय. 21 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 12 चेंडू 14 धाव्यांची गरज. 12-14 मध्ये जर का विचार केला ना तर इथून येणारे 6 चेंडू. लेफ्ट केलं गेलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. वाईड +1. तब्बल 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. बॉल टू बॉलचं इक्वेशन. येणारे 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. बघा या 6 चेंडूची चर्चा केली जाते त्याचं कारण सुद्धा आहे ना की येणाऱ्या 6 चेंडूवरती शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातील हे दर्शवणारे 6 चेंडू. मॅच कोणत्या दिशेने जास्त पळते हे दर्शवणारे षटक आहे. सिंगल येते येणारे 11 चेंडू 11 धाव्यांची गरज. आयुष्या प्रत्येक चौकारासाठी शीतलजी राऊत मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. मार्केट ओपन झालंय. आता त्या चौकाराची गरज आहे का हेही बघावं लागेल. पण डगआउट मध्ये आपण पाहू शकता शीतलजी राऊत मॅडम यांच्याकडून प्रत्येक चौकाराला आयुष्या 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. तर ते 500 रुपये चौकाराची मस्ट निडेड आपण पाहू शकता. आतापर्यंत ती आयुषची खेळी स्क्रीनवरती पुन्हा एकदा दाखवली जाते. पाहू शकता आयुष्य बॅट मधून बॅकफुटवर येऊन हा पहिला चौकार आला होता. चेंडूला गॅप मध्ये पाठवलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकता पुन्हा एकदा बॅकफुटवर आले. दुसरा चौकार त्याच दिशेने 2 क्षेत्ररक्षकांमधून आणि तिसरा चौकार क्षेत्ररक्षण. 3ही चौकार ऑफ साइडला आले होते. 2 गॅप मध्ये शेवटचा चौकार क्षेत्ररक्षकाचं थोडीशी चुकी. सिंगल येताना 2 चेंडूंचा खेळ 25 धावा. हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवले. येणारे 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. नऊ चेंडू 9 धाव्यांची गरज. टॅपच्या सहाऱ्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. बघा इथून विथ टायगरला माहिती आहे की सिंगल खेळायचं आहे. तिथून फायनलचं तिकीट आहे. फायनलचे तिकीट इझिली नाही मिळत. दोन्ही संघ एका बाजूला लॅबॅटो इंडियन्स आहेत. तो संघ सुद्धा इथून जर का एखादा ब्रेक थ्रू आला
तर या मॅच मध्ये पूर्णपणे अजूनही ऑन आहे. पण दुसऱ्या बाजूला आयुषची खेळी, त्या खेळीला साथ देणं सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. येणारे 8 चेंडू 8 धाब्यांची गरज. 8-8चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट आपण पाहू शकता. दोनचा इशारा येतोय अंपायरचा. आयुष आणि आयुष मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना आपल्या संघासाठी आयुष थोडासा अडचणीमध्ये आहे, पण इथून आयुषलाच अडचणीवरती मात करायची आणि आपल्या संघासाठी इथून विजयाच्या दिशेने न्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला लेबर्टो इंडियन्स, लेफ्ट केलं गेलं चेंडूला, डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 35चा पाठला करताना कशा प्रकारे आपण पाहू शकता रीती सोबत विद टायगरची रणनीती काय आहे हे पण दाखवून देताना पेडल स्वीप चेंडूला पाठवलं आपण फक्त डिक्लेअर झोन मध्ये. षटकाच्या समाप्तीनंतर येणारे 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. सहा चेंडू 4 धाब्यांची गरज. एका बाजूला लेबर्टो इंडियन्स आहे तर दुसऱ्या बाजूला विद टायगर. अडचणीत आहे थोडासा आयुष, पण आता इथून 6-4चं इक्वेशन भेदूनच मैदानाच्या बाहेर जाणार असं कुठेतरी आपल्या संघाला आशा दाखवून देताना दुसऱ्या बाजूला लेबर्टो इंडियन्स. इथून 2 जर का डॉट आले तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते लेबर्टोच्या. मॅच जी मोमेंटम आहे विद टायगरच्या बाजूने ते आपल्या बाजूने खेचण्यासाठी आपण जर का पाहायला गेलं तर डॉट, ते डॉट येतील का हेही पाहायला गेलं. बघा 6:40चा जर का विचार केला ना तर 60% मॅच आहे ना ती विद टायगरच्या बाजूने आहे आणि 40% मॅच इंडियन्सच्या बाजूने आहे. कंपॅरिझन आपण स्क्रीनवरती पाहू शकता. इंडियनचा संघ 24 वरती होता, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्यात चा विचार करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला विद टायगर 31 वरती, तिथे 2 विकेट होते, इथे 1 विकेट आहे. मॅच मध्ये पुढे आहेत. पुढे कायम राहण्यासाठी जी मॅच येणाऱ्या 6 चेंडू म्हणजे 60% विद टायगरच्या बाजूने आहे आणि लेबर्टो इंडियन्सच्या बाजूने असलेली 40% मॅच तिला अजूनही आपल्या बाजूला करण्यासाठी 2 डॉट, म्हणजे 2चा फासला कमी करण्यासाठी 2 डॉट. फुलटॉस चेंडूला आयुषला माहिती आहे कशा प्रकारे दिशा दाखवली जाते. मॅच में ट्विस्ट बाकी आहे. आयुषला मैदान सोडावं लागते. आयुषला धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागते, पण डगआउट मध्ये आयुषसाठी टाळ्या होणे गरजेचे आहे. आयुषच्या खेळी जर का आवडली असेल तर डगआउट मध्ये आयुषसाठी टाळ्या होणार आहे. आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता, ज्या डॉटची गरज होती तो डॉट आलाय आणि ब्रेक थ्रू सुद्धा आलाय. आलेल्या ब्रेक थ्रूनी लेबर्टो इंडियन्सच्या बाजूने मोमेंटम. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज. मोमेंटम लेबर्टो इंडियन्सच्या बाजूने येईल का? येणारे 5 चेंडू 4 धाब्यांची गरज. एका बाजूला विद टायगर, ऑफ साइड ऑन साइडला फेकी 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 करताना थोडीशी घाई करायची होती. कधी कधी घाई करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. इथून घाई नाही केली जाते फेकी करताना. सिंगल कंप्लीट. येणारे 4 चेंडू 3 धाब्यांची गरज. 4 चेंडू 3 धाब्यांची गरज. आपण पाहू शकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता हा फुलटॉस वरती बॅट आणि बॉलचे कनेक्शन नाहीये, म्हणजेच विकेटच्या बाहेर डायरेक्ट चेंडू पडलाय, मग नोचा इशारा सुद्धा असणार आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं ना, जर का बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झाला, विकेटच्या मागे डायरेक्ट चेंडू पडला तर तो नो असतो. येणारे 4 चेंडू 1 धाब्यांची गरज. 4 चेंडू 1 धाब्याची गरज असताना चेंडू वाईड हाताळलाय. हार्ड लक लेबर्टो इंडियन्स टीम. विजेता संघ विद टायगरचे खूप खूप अभिनंदन. विद टायगर्स इन टू द फायनल. 10 स्टारच्या विरोधात खेळणारा संघ कोणता असेल तर तो संघ फायनलचं तिकीट आपल्या बाजूने. विद टायगर या संघाने खूप चांगला खेळ निशांनी आणि आर्यनने आपल्या संघाची जबाबदारी फलंदाजी करताना कशा प्रकारे आपल्या खांद्यावर घेतली आणि ते आजच्या दिवसामध्ये
AVPL चे 2 टीम फायनलला, एका बाजूला 10 स्टार तर दुसऱ्या बाजूला वी द टायगर. टायगर अवी झिंदा आहे. कशा प्रकारे 35चा पाडला. बॉक्स क्रिकेट मध्ये सोपी गोष्ट नसते. तो 35चा पाडला यशस्वीरित्या करण्यात आला.